आता मुंबई आणि पुण्यात नेमक्या काय घडामोडी घडतायत बघूयात न्यूज टॉप 9 मधून। मुंबई पुणे प्रवास आता अवघ्या 90 मिनिटांमध्ये होतोय। 15,000 कोटींच्या नव्या एक्सप्रेस वे साठी निविदा जाहीर। सध्याच्या मुंबई पुणे द्रुतगती मार्गाला समांतर असा नवीन 130 किलोमीटरचा ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग उभारण्यात येणार आहे। प्रकल्पासाठी अंदाजे 15,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। मुंबईमध्ये यावर्षी 100 ठिकाणी पाणी तुंबणार आहे। पालिकेचा दावा आहे पाणी तुंबण्याचा धोका असलेल्या 497 ठिकाणांपैकी 403 ठिकाणी पाण्याच्या निचऱ्यासाठी उपाययोजना दरम्यान तुंबणाऱ्या 130 नव्या ठिकाणांची यामध्ये भर पडली आहे। म्हाडाच्या मुंबई आणि कोकण मंडळाच्या घरांच्या किमती अब्बाच्या सव्वा असल्यानं म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होणार आहेत। नागरिकांचा लॉटरीलाही कमी प्रतिसाद मिळाल्यानं उद्या बैठक आहे। भविष्यामध्ये सदनिकांच्या किमती कमी करण्यासाठी चर्चा केली जाणार आहे। मुंबई पालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये लवकरच डीएनबी अभ्यासक्रम सुरू होतोय। बोरिवलीतील भगवती आणि मुलुंडच्या एमटी अग्रवाल या रुग्णालयामध्ये यासाठी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली आहे। रुग्णालयांचा दर्जा सुधारण्यास त्यामुळे मदत होणार आहे। मुंबई मेट्रो 3 भुयारी मार्गिकेत मोबाईल नेटवर्कचा प्रश्न लवकरच सुटणार आहे। प्रवाशांना अखंड कनेक्टिव्हिटी देण्यासाठी दूरसंचार कंपन्यांना आयबीएस प्रणाली उभारण्याचे अधिकार देण्यात आले आहेत। 10वी 12वीच्या रिपीटर्सना आता लागणार अधिक शुल्क। राज्य मंडळाच्या सचिवांचे सर्व विभागीय मंडळाच्या सचिवांना पत्र आहे। 10वी आणि 12वीच्या जुलै-ऑगस्ट 2026 पासून होणाऱ्या पुरवणी परीक्षांसाठी परीक्षा शुल्कामध्ये वाढ करण्याचा निर्णय आहे। मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींना दिली जाणारी वार्षिक 10,000 युनिट पर्यंतची वीज वापराची मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे। न्यायमूर्तींना आता 20,000 युनिट वीज मोफत असेल। अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर वाढल्यानं हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पुणे जिल्हा प्रशासन प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे। तर यावेळेस मतदारांची नावं आणि तपशील समाविष्ट करण्यात आल्यानंतर नागरिकांना यादी तपासून त्रुटी आल्यास हरकती नोंदवण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय।